व्याघ्र प्रकल्प चांदोली आणि वनपरिक्षेत्र पेंडखळे येथे निसर्ग शिबिरासाठी गेलेल्या तळकोकणातील वेरवली बुद्रुक येथील श्रीराम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तब्बल 4 किलोमीटरचा परिसर पालथा घातला तेव्हा कुठे या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांनी 3 गवारेडे आणि राज्यप्राणी शेकरू याचं दर्शन घेतलं आणि 1 दिवसाच्या जंगल भ्रमंतीचा आनंद लुटला। सामाजिक वनीकरण लांजा परिक्षेत्रातर्फे राष्ट्रीय हरित सेना उपक्रमांतर्गत वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या श्रीराम विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वेरवली बुद्रुक येथील मुलांचे निसर्ग शिबिर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातर्फे आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी आंबासडा आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प चांदोलीच्या घनदाट अरण्यात मुलांनी मनसोक्त जंगल भ्रमंती केली। विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली या निसर्ग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। सामाजिक वनीकरण लांजा परिक्षेत्राचे अधिकारी अजय मोरे, महादेव पाटील आणि आंबा वन परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांनी जंगलातील जैवविविधतेची मुलांना माहिती दिली। वन्य प्राण्यांचा अधिवास, संख्या, जीवनमान याविषयी त्यांना माहिती देण्यात आली। पावसात उगवणाऱ्या वनस्पती, आता असणाऱ्या वनस्पती, औषधी वनस्पती तसंच फुलपाखरांपासून सरपटणाऱ्या प्राण्यांपर्यंत आणि बुरशीजन्य वनस्पतींपासून अनेक पक्षी आणि प्राण्यांची माहितीही यावेळी मुलांना देण्यात आली। प्रत्यक्षात मुलांना 4 गवारेडे आणि राज्य वन्यप्राणी शेकरू पाहता आला। मुलांनी बिबट्याच्या पायांचे ठसे, त्याची विष्ठा दाखवून त्यावरून बिबट्या आणि वाघ यातील फरक कसा ओळखावा हे शिकवण्यात आलं। तर अचानक बिबट्या किंवा अन्य कुठलाही प्रकारचा प्राणी समोर आला तर काय करायचं हेही यावेळी मुलांना सांगण्यात आलं। मुलांनी जंगलात असलेल्या प्लास्टिक पिशव्या उचलून पर्यावरण संवर्धनाचं कामही यावेळी केलं। निसर्ग शिबिरात वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे पदाधिकारी आणि प्रसिद्ध नाट्य अभिनेते अमोल रेडीज, श्रीराम विद्यालयाचे शिक्षक विनोद बंडगर, शिवाजी बांगर, प्रदीप लाड तसंच उज्ज्वला यादव यांच्यासह 23 मुली आणि 25 विद्यार्थ्यांनी या निसर्ग शिबिराचा आनंद लुटला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।